हॅलो. तर जाऊया आपण बक्षीस समारंभाकडे, ज्यामध्ये पहिलं पारितोषिक आम्ही देतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हा पुरस्कार मात्र दिला जाईल आमचे मान्यवर प्रवीणजी भगत साहेब. आपण पुढे या. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या खेळाडूला मिळेल स्पोर्ट्स सायकल आणि भव्य दिव्य ट्रॉफी. आणि ही स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत सुद्धा केले ते अनविक बिअर शॉपचे ओनर प्रवीण शेठ भगत यांच्या माध्यमातून. आणि खेळाडू आहे ज्यानं 3 झेल 2 रनआउट केले त्या स्पर्धेमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अवॉर्ड जातोय अक्काय रुवांश टॉली 11 गव्हाण संघाचा खेळाडू अनिकेत कोळी ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार मात्र दिला जाईल तो अनिकेत कोळीला. अभिनंदन अनिकेत. प्रवीण शेठ भगत यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे अनविक भगत यांच्या शुभ हस्ते आपण देतोय त्याला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार. अभिनंदन अनिकेत. आणि अगदी छोट्या शब्दामध्ये प्रतिक्रिया. खूप छान वाटलं स्पर्धा खेळून. आणि सर्वात प्रथम बोलेन, वर्षानंतर आम्ही खेळलो एकत्र. आम्ही एकत्र खेळत नव्हतो, त्याच्यामुळं आम्हाला भरपूर भारी वाटलं. चला अभिनंदन तुमचं. आणि असंच खेळ करत राहा, स्पर्धा जिंकत राहा. तुम्हाला आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. यानंतर आम्ही वळतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील. आणि याही गोलंदाजाला मिळेल स्पोर्ट्स सायकल आणि भव्य दिव्य ट्रॉफी. मी विनंती करतोय प्रवीण शेठ भगत यांना की आपण परत पुढे यावं आणि हा अवॉर्ड द्यावा. ज्यानं या स्पर्धेमध्ये 7 षटकं टाकत 50 धावा दिल्यात आणि तब्बल 6 विकेट्स घेतल्यात आणि सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा केला. आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये एकाच मॅच मध्ये 5 सुद्धा कंप्लीट केलाय. आराध्या 11 टाकीगाव संघाचा अमेय पाटील ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील अमेय पाटील. तर अमेय पाटीलला देतोय ISPL स्टार खेळाडू. अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये खरं तर यशाची सगळी शकिरे गाठली या खेळाडूंना आणि तो ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील. अभिनंदन अमेय. अमेय काय सांगशील, खरं तर बेस्ट बॉलर अवॉर्ड मिळतोय, कसं वाटलं हा अवॉर्ड घेताना आणि या स्पर्धेबद्दल थोडक्यात? स्पर्धा खूप छान होती. अरे सायकल स्पर्धा खूप छान होती असं त्याचं म्हणणं आहे. अभिनंदन अमेय. यानंतर आम्ही वळतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील त्यालाही मिळणारे स्पोर्ट्स सायकल आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी. आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील 40 बॉलमध्ये 98 धावा, 98 धावांसह मात्र खेळाडू मात्र अव्वल स्थानावर राहिलाय. अवॉर्ड जातो SN स्पोर्ट्स दिगोडे टीमकडे. आणि खेळाडू आहे विश्वजीत ठाकूर मोठ्या बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 40 बॉल 98 धावा. ए पोल मधून खर तर हा संघ आजच्या रात्रीमध्ये पुढे आला आणि मॅन ऑफ द सिरीजच्या सुद्धा तगड्या रेसमध्ये विश्वजीत ठाकूर. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू, एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. मोठ्या ठरलाय बेस्ट बॅटर मोठ्या. चला अभिनंदन मोठ्या. यानंतर आम्ही वळतोय 6व्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. आणि या 6व्या क्रमांकाच्या पारितोषिकाच्या मानकरी अर्थात संघाला मिळतील 2 बाईक्स आणि MG ट्रॉफी. आणि 6व्या क्रमांकाचा मान मात्र मिळेल
तो अक्काय रुवांश डॉली 11 गव्हाण संघाला. या गव्हाणकर, अभिनंदन तुमचं. 6th प्राइज ऑफ द टुर्नामेंट गव्हाण टीम. चला गव्हाण टीम या लवकर. प्रीत कडू आपण या. सिक्स प्राइज ऑफ द टुर्नामेंट. 6व्या क्रमांकाचा मान अक्काय रुवांश डॉली 11 गव्हाण, ज्यांना मिळतील 2 बाईक्स या स्पर्धेमध्ये. चला अभिनंदन टीम गव्हाण. यानंतर आम्ही वळतोय पंचम पारितोषिकाकडे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आणि याही संघाला मात्र 2 स्कूटीज मिळतील आणि ही MG ट्रॉफी. तर 5व्या क्रमांकाचा पारितोषिक SN स्पोर्ट्स दिघोडे टीमला 2 बाईक्स आणि त्याचप्रमाणे MG ट्रॉफी. अभिनंदन. अच्छा, लॉट्स मधून सगळ्यात मोठ्या लॉट्स मधून हा संघ मात्र पुढे आला. खूप दमदार खेळ मात्र केला आणि MG ट्रॉफीचा मानकरी ठरतोय तो विश्वजीत ठाकूर, अभिजित ठाकूर, आयुष कोई, योगेश यांचा संघ SN स्पोर्ट्स दिघोडे. आणि या टीमला मात्र आपण गौरवूया. अभिनंदन संपूर्ण टीम. खूप छान खेळ आज केलात तुम्ही. जेव्हा असे संघ पुढे येतात बऱ्याच दिवसानंतर, खरं तर कामोठे, दिघोडे ही जेव्हा नावं येतात या लॉट्स मधून, तेव्हा नक्कीच सगळ्यांना आनंद वाटतो. वेगवेगळे चॅम्पियन झाले पाहिजेत प्रत्येक स्पर्धेमध्ये. अभिनंदन टीम दिघोडे. चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक त्यालाही याही संघाला मिळतील 2 स्कूटी आणि MG ट्रॉफी. आणि 4थ्या क्रमांकाचा मान स्मायरा 11 MMV दाकटीजुई संघ ठरलाय 4th पारितोषिकाचा मानकरी. अभिनंदन टीम दाकटीजुई. चला 2 बाईक्स, 2 इलेक्ट्रिक स्कूटी आणि MG ट्रॉफी. 4th पारितोषिक स्मायरा 11 MMV दाकटीजुई या टीमला जाईल. अभिनंदन रोहित गर्ग आणि टीम. स्मायरा 11 MMV दाकटीजुई संघानं मात्र या स्पर्धेमध्ये जिंकले 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. आणि यानंतर आम्ही वळतोय तृतीय पारितोषिक, 3rd प्राइज ऑफ द टुर्नामेंट. 3ऱ्या क्रमांकाच्या मानकरीला मात्र मिळतील 3 बाईक्स आणि चला इकडे राहू द्या. चला सगळ्या तुम्ही बाईक्स नेल्यात तर इकडे समोर पाहिजेत का नको? 3, 4, 6 मग इकडे अनाऊन्स नको करू. चला इकडे या घेऊन. यानंतर 3rd प्राइज ऑफ द टुर्नामेंट, तृतीय पारितोषिक रुई स्पोर्ट्स मोरावे संघ ठरलाय 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. 3 बाईक्स मात्र मिळतील या संघाला आणि MG ट्रॉफी 2026 चा मानकरी. अभिनंदन विनय मात्रे टीम रुई स्पोर्ट्स मोरावे. राहुल चंद्रकांत मात्रे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ रुई स्पोर्ट्स मोरावे, ज्याच्या माध्यमातून आता मात्र संपूर्ण संघाला ड्रेस किट सुद्धा दिला जाणार आहे.
राहुल चंद्रकांत म्हात्रे यांचं सुद्धा विशेष आभार आणि आपण देऊया त्यांना 3ऱ्या क्रमांकाचा ट्रॉफी. अभिनंदन, खूप छान खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये मोराबे संघानं. चला मोराबे संघ आपण काय सांगाल? खरं तर या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मान तुम्हाला मिळालाय, कसं वाटलं एकंदरीत हा परफॉर्मन्स या स्पर्धेबद्दल? खरोखर मला पहिल्यांदा माझ्या संघाचा अभिमान वाटतो आणि माझा जो संघ जो खेळला ना तो अतिशय उत्कृष्ट खेळला आणि मला खरोखरच मला त्यांचा अभिमान वाटतो. आणि या आयोजनाबद्दल बोलायचं तर महेंद्र शेठचं तर थोडंच नाही आणि याच्या पुढे पण आणखी व्यवस्थित आणि चांगलं होईल हेच, आणि याच्या पुढे पण आम्ही इथं खेळणारच हेच आमची अपेक्षा आहे. नक्कीच अभिनंदन तुमचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी. यानंतर आम्ही वळतोय 2य क्रमांकाचा पारितोषिकाचा मान आणि ज्याला मिळतील 4 बाईक्स आणि एमजी ट्रॉफी. संत बाळूमामा रॉबिन स्मृती जर्मन कामोटे टीम ठरलाय 2य क्रमांकाचा मानकरी. उपविजेतेपद पटकावलंय टीम कामोट्यानं. या कामोट्या आपण मंचावर. रोहितजी गरज त्यांना मी विनंती करतोय आपण पुढे या. 2य क्रमांकाची ट्रॉफी आपण सुपूर्द करा ती संत बाळूमामा रॉबिन स्मृती जर्मन कामोटे टीमला. चला अभिनंदन टीम कामोटे. चला सिरीजच्या बाईक पण नेल्या तुम्ही, त्या पण माहिती आहेत कोणाला मिळणार आहेत. अनाउन्समेंट करू नको की जाय बंद करू आता? नको. चला बाईक साडा इकडे. सिरीजच्या बाईक कोणी नेल्यात? चला बाईक घेऊन जाऊ नका प्लीज, कारण शेवटला शॉट पडल्या ना. मी सांगते त्यानं त्या कोणी दिले गव्हाणला कधी गवल्या. चला गव्हाण 2 कुठे आहेत? 2 बाईक कुठे आहेत गव्हाणच्या? त्या आईच मागशी ना चला गव्हाणच्या 2 बाईक कुठे आहेत? गव्हाणकर 2 बाईक आहेत तुमच्याकडे, कुठे आहेत दाखवा. तिसरी असली तर आईचं उभा राहा. तिसरी नाही ना? कॉम्प्रोची नंतर आहे ना, पहिले इथं ना तुम्हाला काय ऐकायचे आहे? गाड्या इथं ना सगळ्याही देतून ना मी अड्डा बदलवता तुम्हाला भेटणार नाही का गाड्या?
बक्षीस देत नाही त्याच्या अगोदरच तुम्ही बक्षीस घेऊन जाताय, हे बरोबर नाही आहे. तो बक्षीस देणं आयोजकांचा मान आहे तो, आणि तो तुम्ही हिरावून घेताय, हे बरोबर नाही आहे. सगळे संघ तुमच्यासाठी आणले ना. चला, यानंतर आम्ही वळतोय मालिकावीर या पुरस्काराकडे. आणि डीईएफ या पोलमधून मालिकावीर ठरलाय, ज्यानं 38 बॉलमध्ये 78 धावा केल्या आणि 2 ओव्हर्समध्ये 21 धावा देताना 3 विकेट घेतल्यात. 93 गुणांसह हा खेळाडू मात्र अव्वल स्थानावर राहिलाय. डीईएफ पोलमधून रुई स्पोर्ट्स मोराबे संघाचा प्रवीण ठाकूर ठरलाय मॅन ऑफ द सिरीज, आणि त्याला मात्र दिली जाईल एक बाईक. प्रवीण ठाकूर, ज्याला अक्षरशः खांद्यावर उचलून घेऊन आलेत, दमदार खेळ मात्र केलाय. पहिल्यांदा आपण त्याला ट्रॉफी देऊया. चला, मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट संदेशजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण देतो त्याला ही ट्रॉफी. खूप चांगला खेळ केला रुही स्पोर्ट्स मोराबेकडून प्रवीण ठाकूर. मॅन ऑफ द सिरीजची आज बाईक मात्र मिळाले. आपल्या कारकिर्दीमधली ही कितवी बाईक आहे? 12-13 वर्ष झालं खेळतोय, कारकिर्दीमधली पहिली बाईक आहे. खूप आनंद वाटतंय. चला, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण पहिली बाईकचा आनंद मात्र काही वेगळाच और असतो. अजून काय सांगशील तुझ्याबद्दल, संपूर्ण स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप छान आहे, आणि जेवढे सपोर्ट करायला आलेत गावातले त्यांचे धन्यवाद मानतो. आज अजूनपर्यंत आई वडील पप्पा तर आलेत, माझे आई बायको घरी सर्व मॅच बघतायत. खरंच मोठ्या भावाला पण धन्यवाद, त्याचं स्वप्न होतं, आणि बाईक मी मोठ्या भावाला रुपेशला डेडिकेट करतोय. थँक्यू. संघाबद्दल काय सांगशील? खरं तर जेव्हा बाईक मिळत असते संघाचा किती परफॉर्मन्स असतो, कारण एकट्याच्या जीवावर आपल्याला बाईक घेता येत नाही. संघाचं सुद्धा शेवटपर्यंत सुपर 6 पर्यंत जाणं आलं, सुपर 3 पर्यंत जाणं आलं, या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे संघ जिंकला तरच कुठेतरी बाईक मिळत असते, अन्यथा वैयक्तिक परफॉर्मन्सला तेवढा महत्त्व नसतो. त्यामुळं ॲज अ टीम किंवा टीम ओनर असतील, याबद्दल काय सांगशील? पहिली गोष्ट विनयचे धन्यवाद करतो की त्याने एंट्री टाकली आणि मला बोलला की आपल्याला खेळायचं आहे, तर धन्यवाद. थँक्यू. चला, अभिनंदन तुझं. थोडेसे आनंदाश्रू आहेत, कारण पहिल्यांदाच बाईक मिळाले, आणि असाच खरं तर खेळ करत राहा. पहिल्यानंतर अजून बाईक्स तुला मिळू दे, याच आमच्या सदिच्छा तुला असतील. यानंतर आम्ही वळतोय मालिकावीर ABC पोलमधून. ABC पोलमध्ये चला, भारत सिरीजसाठी दुसरी बाईक असेल जी ABC पोलमधून खेळाडू तो सर्वाधिक गुणांसह अव्वल स्थानावर राहिलाय, ज्यानं तब्बल 138 धावा या स्पर्धेमध्ये ठोकल्यात आणि 6 ओव्हर्स टाकत असताना 3 विकेट सुद्धा आपल्या नावावर केल्यात. 153 गुणांसह हा खेळाडू मात्र अव्वल स्थानावर राहिलाय. टाकीगावचा चैतन्य पाटील ठरलाय मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सगळ्या संघांमध्ये सगळ्यात जास्त गुणांसह मात्र चैतन्य पाटीलला आपण गौरवूया. भारत द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ABC पोल मधून 53 बॉलमध्ये 138 धावा आणि 6 ओव्हर्स 61 रन्स आणि 3 विकेट, 153 गुण मिळवत मात्र चैतन्य पाटील ठरलाय या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि सगळ्यात 6ही पोल मधून अव्वल स्थानावर राहिलाय चैतन्य. 550 प्लेयर खेळले चैतन्य, आणि त्याच्यामधून मात्र सर्वाधिक गुणांसह तू लीड करतोय. कसं वाटतंय? ही कितवी बाईक आहे याची सुद्धा माहिती? 5वी बाईक. कसं वाटलं या स्पर्धेचं आयोजन, आणि एकंदरीत काय म्हणशील तुझ्या परफॉर्मन्स बद्दल? शेवटपर्यंत एकटा राहून संघाला पुढे नेत गेला, आणि आज किती आनंद आहे. अगदी दुग्ध शर्करा योग आहे, बाईक सुद्धा आहे आणि पहिल्या नंबरचं प्राइज सुद्धा.
आयोजन तर खूप छान असतो इथं. इथं आम्ही म्हणजे आमची एंट्री 10 वर्षापासून होते, पण इथं आम्ही कधीच 10 वर्षात यापर्यंत पोचलो नव्हतो. तर म्हणजे आता ती पण टीम हे झाली इथं. चला, खूप सारं अभिनंदन तुझं आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आता चैतन्य पाटील आणि यानंतर मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि या स्पर्धेचा MG ट्रॉफीचा चॅम्पियन संघ ठरलाय आराध्या 11 टाकीगाव संघ, ज्या टीमला मिळतील 6 इलेक्ट्रिक स्कूटी आणि MG ट्रॉफी. सगळ्या खेळाडूंना मी विनंती करतोय, आपण या पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आणि ही ट्रॉफी तुमची वाट बघते. The first prize of the tournament, आराध्या स्पोर्ट्स टाकीगाव, आराध्या 11 उमेशजी घरत ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि या संघानं मात्र जिंकलंय विजेतेपद. MG ट्रॉफी शेलगरची नाईट स्पर्धा जिंकले चैतन्य पाटील आंबे पाटीलच्या टीमनं. कमाल परफॉर्मन्सेस खरं तर पाहायला मिळाले. स्वप्नील खार पाटील असतील, सगळ्यांनी दमदार प्रदर्शन मात्र केलं आणि या स्पर्धेमधील मात्र अव्वल क्रमांकाचं पारितोषिक मात्र पटकावलं ते टीम टाकीगावनं. विशेष अभिनंदन टाकीगाव टीमचं आणि नक्कीच टाकीगाव टीमला देतो आम्ही मनापासून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे उमेशजी गरज साहेब आपले सुद्धा मनापासून अभिनंदन. चला, बाईकची वाटणी आता करून घ्या. त्याची अगोदरच झालेली आहे, तरी सुद्धा MG ट्रॉफी गेले 6 दिवस रात्र खरं तर सगळ्यांनी जो परफॉर्मन्स दिला, सगळ्यांनी सहकार्य केले या स्पर्धेसाठी, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि ही स्पर्धा यशस्वीतेनं संपन्न झाली असं सुद्धा जाहीर करतो. जाताना सर्वांनी अगदी हळुवारपणे गाडी चालवत घरी जा, सगळ्या गाड्या व्यवस्थित घेऊन जा. सगळ्यांचं विशेष अभिनंदन आणि स्पर्धा इकडे संपन्न झाली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू.